जेजुरी सोलापूर देवदर्शन यात्रेची सुरुवात झालेली आहे। आज गुरुवार आहे। शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस 8 मंदिरांचं दर्शन करणार आहोत। ब्लॉग पूर्ण बघा आणि या यात्रेमध्ये तुमच्या ओळखीचे जर कोणी असतील तर त्यांना नक्की संपर्क करून विचारा बालाजी टूरची सेवा कशी वाटली। धन्यवाद। रामकृष्ण हरी। नमस्कार। रामकृष्ण हरी। 28 मे 2026चा जो जेजुरी सोलापूर देवदर्शन यात्रा आहे त्याची सुरुवात अतिशय सुंदररित्या झालेली आहे आणि आज 29 मे 2026 आहे, शुक्रवार आहे। सर्व भक्तांची सोय इथे केलेली आहे राहण्याची। प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र रूम व्यवस्था असते। आता नाश्ता करायला चाललोय। नाश्ता झाला की फेटे बांधून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला। ब्लॉग पूर्ण बघा आणि तुम्हाला सुद्धा आमच्याबरोबर जेजुरी सोलापूर देवदर्शनाला यायचं असेल तर बालाजी टूर्सला संपर्क करा। प्रत्येक आठवड्याला प्रत्येक गुरुवारी रात्री मुंबईतून या उपक्रमाला सुरुवात होते। अधिक माहितीसाठी बालाजी टूर्सला संपर्क करा। रामकृष्ण। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कुंडली कवर्दे ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। रामकृष्ण हरी। नमस्कार। रामकृष्ण हरी। अतिशय सुंदररित्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झालंय आणि नेहमीप्रमाणे राजभोग थाळीमध्ये जेवायला आलेलो आहोत। या जेवण करायला। नमस्कार मंडळी। रामकृष्ण हरी। सगळेजण जेवणात अतिशय व्यस्त आहेत। आमरसपुरी खेचायचं काम चालू आहे। जेवण झाल्यावर विचारूया त्यांना कोणता पदार्थ आवडला आणि जेवण कसं वाटलं। आणि तुम्ही सुद्धा या जेवायला। रामकृष्ण हरी। आम्ही या हॉटेलला तिसऱ्यांदा व्हिजिट देतोय आणि आम्हाला तिसऱ्यांदा सुद्धा जेवण पहिल्यासारखंच सुंदर आणि बालाजी टूरतर्फे आम्ही दुसऱ्यांदा आलोय, पण खरंच सुंदर, खूप सेवा सुंदर आणि अगदी आहे म्हणजे इतकं सहकार्य करतात ना, म्हणजे छान, म्हणजे अगदी की नेक्स्ट टाइम पण आम्ही कोल्हापूरचं दर्शन ठरवतोय, आता त्याचं प्लॅनिंग करतोय। बालाजी टूर्स बरोबर माझी पहिलीच ट्रिप आहे आणि आज सकाळी आमचं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झालं। आता त्यांनी आम्हाला राजभोग थालीमध्ये जेवायला घेऊन आले। एक नंबर जेवण होतं आणि त्याच्यामध्ये माझा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे आमरस, पण त्याच्याबरोबर मला कढीही खूप आवडली। माझा आवडता पदार्थ कटलेट्स होते, खूपच सुंदर। अनलिमिटेड असल्यामुळे आम्ही त्याचा खूप व्यवस्थित उपयोग घेतला। जेवण खूप छान होतं। कढी आणि कटलेट्स एकदम छान होते। आमरस खूप बेस्ट होता। आमरस आणि पुरी भाजी खूप मला बेस्ट वाटली। खूप छान होतं, म्हणजे क्वालिटी पण चांगली होती जेवणाची आणि आवडतं सगळ्यात आमरस पुरी। आमरसपुरी जेवण चांगलं होतं। आमरस मला आवडलं। माझं पण फेवरेट आमरसच आहे।
खूप चांगलं होतं आणि माझा फेवरेट आमरस होता. जेवण खूप चांगलं होतं. मला पण आंबरस खूप आवडलं. बालाजी टूरतर्फे जे आयोजन केलं होतं वगैरे इथे, ते जेवण उत्तम होतं वगैरे, पूर्ण अन्न होतं वगैरे, आणि त्याचं हराभरा कबाब आणि आमरस वगैरे उत्तम प्रकारे होते. पूर्ण अन्नच होतं वगैरे, आणि आम्ही परत परत येण्याचं एक हे करू वगैरे, म्हणजे येऊच वगैरे. राजभोग थाळी अतिशय उत्कृष्ट होती. माझी फेवरेट डिश आहे आमरसपुरी आणि हराभरा कबाब. मी सगळ्यांना हे रिकमेंड करेन की राजभोग थाळीचा आस्वाद घ्यायला पुन्हा पुन्हा या. राजभोग थाळी छानच होती, सगळे भाज्या प्रकार ते इतर पण आमरस छानच होता आणि हराभरा कबाब चांगला होता आणि आम्हाला सर्वांना आमरस खूप आवडला. बालाजी टूर्सतर्फे देवदर्शन करून आम्ही टूर्सतर्फे इकडे जेवायला आलो. जेवण खरंच खूप अप्रतिम आहे. 7 वाट्यांमध्ये भाज्या होत्या, आमरसपुरी होती, चटणी होती, ढोकळा होता, छास होतं, सगळं काही होतं. खूप छान वाटलं जेवून आणि ह्याचा आनंद आम्ही घेतला तसा तुम्हीही घ्या. आणि बालाजी टूर्स हे खूपच छान आहे. खूप काळजी घेतात सगळ्यांची, उत्तमरित्या ते सगळं व्यवस्थित पार पाडतात. थँक्यू. राजभोग एवढं उत्कृष्ट हॉटेल आहे, अनलिमिटेड. जेवण तर फर्स्ट क्लास वाटलं, आत्मतृप्त झालं दर्शनाने आणि जेवणाने. मी जेव्हा पण कोणा पंढरपूरला येत असेल तर हे हॉटेल सजेस्ट करेल. आणि आवडता पदार्थ शिरा होता आणि आमरस होता. थँक्यू. नमस्कार. जेवण खूप छान होतं आणि माझा फेवरेट पदार्थ आमरसपुरी होता. थँक्यू. जेवण फारच छान होतं, घरच्यासारखं होतं. मी तर मांडी घालून पूर्ण जेवण केलं. मला पुरी सर्वात जास्त आवडते. थँक्यू. जेवण एक नंबर होतं. आम्ही आमरस पुरीवर जास्त ताव मारला. बाकी सगळी थाली एकदम परफेक्ट होती. नाही, जेवण छानच होतं. आमरस तर एक नंबर होता. आमरसवरती सगळ्यांनी ताव मारले. जेवण छान होतं. जेवण छान होतं. सगळ्यात जास्त मला आमरस आणि पुरी आवडली. आमरस खूप छान होता आणि पुरी, आणि मला कबाब आवडले. जेवण पूर्ण मस्त होतं. आमरस खास करून चांगला होता. पुरीवर आमरस छान लागत होता. जेवण खूप छान होतं, एस्पेशली पुरी, आमरस आणि कबाब. जेवण अतिशय सुंदर होतं. मला आमरस आणि पुरी खूप आवडली. मला जेवण खूप छान वाटलं, टेस्टी होतं. त्यामध्ये आमरसपुरी मला माझी फेवरेट आणि खूप बेस्ट होती. नमस्कार, रामकृष्ण हरी. आज 29 मे 2026 आहे, शुक्रवार आहे. अतिशय सुंदररित्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झालं. दुपारी राजभोगमध्ये जेवण झालं आणि आता संध्याकाळी 8 मंदिरांपैकी म्हणजे जेजुरी सोलापूर देवदर्शन मधल्या दुसऱ्या मंदिराला भेट देणार आहोत. मंगळवेढ्यातील श्री रिद्धिसिद्धी महागणपती. खूप सुंदर इतिहास आहे त्या मंदिराचा पण. चला दर्शनाला. सर्वांना रामकृष्ण हरी. नमस्कार, रामकृष्ण हरी. जेजुरी सोलापूर देवदर्शनातला पहिला दिवस आहे. अतिशय सुंदररित्या 8 मंदिरांपैकी 2 मंदिरांचं दर्शन आज झालेलं आहे. पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी आणि मंगळवेढ्यातील श्री रिद्धिसिद्धी महागणपती. उद्या आपण महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरची 4 मंदिरं आहेत, त्यांचं दर्शन करणार आहोत. ब्लॉग पूर्ण बघा आणि तुम्हाला सुद्धा आमच्या बरोबर जेजुरी सोलापूर देवदर्शनाला प्रत्येक आठवड्याला कधी यायचं असेल तर बालाजी टूर्सला संपर्क करा. आता जेवायला चाललो, या जेवण.
सांगायला आवडेल सगळ्यांना की सगळी जेवणं वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये असतात, वेगवेगळ्या प्रकारची असतात, नाश्ते वेगवेगळे असतात आणि कुठल्याही प्रकारची जेवणामध्ये नाश्त्यामध्ये तडजोड केली जात नाही. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आज शनिवार आहे 30 मे 2026. 28 मेचा जो जेजुरी सोलापूर देवदर्शन यात्रा होती त्याचा दुसरा दिवस आहे. आज आपण महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर जी मंदिरं आहेत म्हणजे तर ती बघणार आहोत. त्यातलं अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज, सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर, महादेवाचं जागृत मंदिर, गेनसिद्ध मंदिर आणि तुळजापूरची आई भवानी अशी 4 मंदिरं आज कव्हर करणार आहोत. ब्लॉग पूर्ण बघा. तुम्हाला सुद्धा आमच्याबरोबर जेजुरी सोलापूर देवदर्शन यात्रा करायची असेल कोणत्याही आठवड्यात, कारण बालाजी टूर्स प्रत्येक आठवड्याला जेजुरी सोलापूर देवदर्शन यात्रा घेऊन आलेला आहे. गुरुवारी रात्री आपला प्रवास सुरू होतो. शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस देवदर्शन करून रविवारी रात्री आपण पुन्हा मुंबईमध्ये असतो. बालाजी टूर्स कशी सेवा देत आहे मुंबईकरांना, ठाणेकरांना आणि नवी मुंबईकरांना तुम्हाला ब्लॉग बघून कळेल. आणि अधिक माहितीसाठी बालाजी टूर्सला संपर्क करा. रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी, दुसरा दिवस आहे. नाश्त्याला आलोय. या नाश्ता करायला. जेजुरी सोलापूर देवदर्शन यात्रेमधलं तिसरं मंदिर म्हणजे सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर. ते बघा, तुम्ही बघू शकता. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की हर 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 हर. एक छोटी
सोलापूर देवदर्शन यात्रेमधला दुसरा दिवस आहे. अतिशय सुंदररित्या चारही मंदिरांचं दर्शन झालं. तुळजापूरच्या आई भवानीचं दर्शन घेऊन आता जेवायला आलोय. आणि जेवण म्हटलं की एकच गोष्ट लक्षात येते, सेवेत तडजोड नाही. या जेवायला. रामकृष्ण हरी जेजुरी सोलापूर देवदर्शन यात्रेतला तिसरा दिवस आहे आणि नाश्त्याला आलोय. नाश्ता झाला की जेजुरीचा खंडोबा आणि प्रतिबालाजीला दर्शनाला जाणार आहे. रामकृष्ण हरी जेजुरी सोलापूर देवदर्शन यात्रे 8 मंदिरांपैकी 6 मंदिरं झालेली आहेत. आता आहोत जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनाला चाललोय आणि त्याच्यानंतर प्रतिबालाजीच्या दर्शनाला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अतिशय सुंदररित्या जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन झालंय आणि आता गावरान पद्धतीचं जेवण जेवायला आलो. या जेवायला.
28 मे 2026चा जो जेजुरी सोलापूर देवदर्शनाचा उपक्रम होता बालाजी टूर्स तर्फे राबवलेला, तो अतिशय सुंदररित्या संपन्न झाला आहे. पाठी बघू शकता तुम्ही, पुण्यातील प्रतिबालाजी म्हणजे 8वं मंदिर आहे जेजुरी सोलापूर देवदर्शन यात्रेमधलं. आणि आपल्याबरोबर जे आता मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधून जे भक्त आलेले त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा अनुभव बालाजी टूर्स सोबतचा कसा होता. रामकृष्ण. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कुंडली गवळते ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. बालाजी टूर्स म्हणजे गोविंदा. नमस्कार, मी जान्हवी विजय नाटेकर. आम्ही कल्याणवरून आलो आहे. मी पूर्ण फॅमिली सकट आलेलो. आम्ही 6 जण आलेलो आहे. यांचं मी इन्स्टाला बघितलं होतं, एक रील बघितलेली आणि मला नेबर्सनी पण शेअर केलं होतं. सो इन्क्वायरी केली आणि नंतर सीट्स बुक केलं यांची सगळ्या व्हिडिओज वगैरे बघून बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सची. आणि सिरियसली यांची सगळं म्हणजे खूप चांगलं आहे. त्यांनी सगळी छान सेवा आम्हाला दिलेली आहे. इवन मी असं कुठे पाहिलं नव्हतं एवढं सगळं म्हणजे लगेज बॅग्सपासून शॉपिंग बॅग्स वगैरे आणि शॅम्पू किट वगैरे खूप चांगलं त्यांनी हे केलेलं आहे. आणि आम्हाला गाईड पण खूप छान केलेलं सगळ्या गोष्टींचं. यांचा स्टाफ पण खूप छान आहे. प्रत्येक टायमाला बिस्लरीच्या बॉटल्स म्हणा किंवा सगळ्या काही म्हणजे इवन बिस्लरीच्या बॉटल संपल्यानंतर त्या घेणं वगैरे सगळी सर्व्हिस ऑल गुड, खूप छान आहे. बेफिकीर सगळ्यांनी येऊ शकता. आणि छान वाटलं मला. एक्सपिरियन्स खूप छान होता. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. टू गुड. आणि असंच तुम्ही बऱ्याच जण म्हणजे अशीच छान हे करा. थँक्यू बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. आणि तुषारला पण थँक्यू आणि सगळ्या स्टाफला सगळ्यांना खूप. नमस्कार, मी आशा विलास वाडकर. मी खारघरवरून आले. तुम्हाला एक सांगायचं म्हणलं तर आम्ही देवदर्शनाला जास्त जात नाही, पण ह्यांच्या मनात आलं की आपण ह्यावेळेस देवदर्शन करूया, तर आम्ही दोघेजण आलो. आणि बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स खूप छान आहे. सर्विस पण त्यांची खूप छान आहे. आणि आम्ही 3 दिवस तीर्थक्षेत्र केले, देवदर्शन केले. त्याच्यामध्ये पंढरपूर, रिद्धी सिद्धी, सोलापूर, अक्कलकोट, गेनसिद्धी, तुळजापूर, जेजुरी, प्रति बालाजी असे जे दर्शन केले ते खूप छान होते आणि खूप मनाला प्रसन्न वाटलं. तर तुम्हालाही सहकुटुंब सहपरिवार तुम्ही येऊ शकता आणि ह्याचा आनंद घेऊ शकता. आणि खरंच बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स खूप छान सर्व्हिस देतात आणि जेवणही खूप छान आहे त्यांचं. जेवणाच्या बाबतीत काही त्यांचं हे तक्रार नाही आहे. खूप सुंदर जेवण आणि नाश्ता आहे. पाण्याची सोय उत्तम आहे. पाणी कधी पाहिजे असेल तरी देतात ते. आणि खूप छान सगळी हे होते आपला प्रवास. तर सगळ्यांना आनंदच मिळतो. तर तुम्ही या, आम्ही आनंद घेतला आणि ह्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि टूर्स आणि ट्रॅव्हलचा आनंद घ्या. थँक्यू. नमस्कार, मी मीता प्रभू चेंबूरवरून आली आहे, मुंबई चेंबूरवरून. बालाजी टूर्समधून माझी ही दुसरी टूर आहे. पहिल्या टूर्समध्ये मला एवढी सेवा आवडली, त्यामुळे मी आता निर्धास्तपणे दुसऱ्या टूरला माझ्या मुलीला सोबत घेऊन आली. यांची जेवणात काही तडजोड नाही, जेवण एवढं उत्कृष्ट. सेवा बोलली तर ह्यांचे जे बरोबरचे असतात ते एवढी सेवा देतात. पाण्यापासून, जेवणापासून, मंदिरात सोडण्यापासून, घेऊन येण्यापासून, अक्षरशः म्हणजे लहान मुलांचाही तेवढं सांभाळतात. म्हाताऱ्यांना, वयस्कर लोकांना, सिनियर सिटीजननी एकदम डोळे बंद करून विश्वासाने या टूर्समध्ये एकटं आई वडिलांना कोणाला पाठवायचं असेल तर येऊ शकता. एकटं लेडीज येऊ शकते. मुलांना घेऊन, लहान मुलांना घेऊन एकटी लेडीज येऊ शकते. या टूर्समधून प्रवास करू शकते. खरंच ह्याच्यात सेवेत काही तडजोड नाही. बालाजी टूर्सला खूप खूप मनापासून धन्यवाद. मी ॲडव्होकेट विनया पाटील. मी मुलुंडवरून आलेली आहे. गेली 1.5 वर्ष मी यांना फॉलो करते. ते मला खूप आवडलं आणि मी ह्या वेळेला बालाजी टूर्सबरोबर यायचा पूर्णपणे निर्णय घेतला आणि मी आली. ह्यांच्या प्रत्येक स्टाफने आमची व्यवस्थित काळजी घेतलेली आहे. प्रत्येक वेळी पाणी, जिथे जिथे आम्ही थांबलो तिथे तिथे जेवण, नाश्ता सगळं उत्कृष्ट प्रकारे आम्हाला मिळालेलं आहे.
इवन सगळ्या मंदिरामधून आम्ही जिथे जिथे गेलो दर्शनाला स्वतः तुषार दादा आणि बाकीचा स्टाफ आमच्या सेवेला अगदी वेळोवेळी हजर आहे. मंदिरात नेण्यापासून तर परत हॉटेलवर आणून सोडण्यापर्यंत सगळ्या ठिकाणी यांनी आमची खूप चांगली सेवा केली. मला वाटलंच नाही की मी एकटी कशी जाऊ हा आधी विचार करत होते, पण मी आता आल्यावर मी इतकी खुश आहे. मला खूप आवडलं आणि मी सांगेन की प्रत्येक लेडीजने यावं, अजिबात घाबरू नये. बालाजी टूर्स सेवेत तडजोड नाही ही त्यांची टॅगलाईन एकदम उत्तम आहे. त्यामुळे थँक्यू बालाजी टूर्स आणि पूर्ण स्टाफ. नमस्कार तुषार दादा, मी संजय दोंडे, राहणार घणसोली, नवी मुंबई. आम्हाला आपल्या बालाजी टूरतर्फे सोलापूर देवदर्शनाला जाण्याचा योग आला आणि आम्ही देवदर्शनाचा मनमुराद आनंदही घेतला आणि माझ्यासोबत पत्नी देवदर्शनाचा आनंद घेतला. नमस्कार, रामकृष्ण हरी. मी कल्पेश शेलार आणि मी माझ्या बायकोबरोबर आमचं नवीनच लग्न झालं आहे. अधिक मासाचा आणि औचित्य साधून आम्ही ट्रॅव्हल्समध्ये देवदर्शनाची बुकिंग केली. दादांशी आमचं पहिलंच हे होतं कनेक्शन थोडंसं, पण विश्वास असा म्हणजे सगळेच कसे असतात काय असतात एवढं आम्हाला काय कन्फर्म नव्हतं. पण त्यांचं कंटिन्यू ब्रीद वाक्य आहे की सेवेत तडजोड नाही, आमचा नम्र स्टाफ. बोललो गेल्याशिवाय समजणार नाही. आज आलो, अक्षरशः बघितलं, जेवणाच्या बाबतीत सर्व गोष्टीत त्यांच्या सेवेमध्ये खरंच तडजोड नाही. नम्र स्टाफ, हेल्पफुल, जेवढा ते म्हणतात तसं गाडीतून उतरताना सर्व टोटल हेल्प करतायत. बॅग ठेवण्यापासून सर्व 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 ताई म्हटल्याप्रमाणे आपले आई वडील वृद्ध असतील तरी ते एकटे घेऊन जायला समर्थ आहेत. त्यामुळे तुम्ही बिंदास बालाजी टूर्समध्ये पुढे प्रवास करा, आम्ही आवर्जून करू. धन्यवाद बालाजीतर्फे सर्वांचं की आम्हाला चांगलं हेल्प केल्याबद्दल. ॲक्शन. हां, नमस्कार, माझं नाव वरद गावडे. ही माझी मी 4 वेळा टूरमध्ये नाही आलो, ही 5वी टूर आहे माझी. म्हणजे मग सेवेत तडजोड नाही, मग चांगली सेवा दिली यांनी. फक्त हॉटेल मला आजचं सकाळचं आवडलं ना, बाकी सगळं छान आहे. वेलबिंग, टाईम मॅनेजमेंट छान आहे आणि कसं हँडल करतात ते खूप आवडलं मला. थँक्यू. माझं नाव त्रिवेणी अशोक पुरी. मी माझ्या मम्माला आणि पोरीला घेऊन फर्स्ट टाइम ते ट्रॅव्हलिंग करते. ॲक्च्युली पहिलं निष्णाईबरोबर मी ऑलरेडी ट्रॅव्हल केलं, पण माझं एक्सपिरियन्स त्याच्यापेक्षा जास्त. आय प्रिफर दिस ट्रॅव्हल्स. तर बालाजी ट्रॅव्हल्स खरंच खूप छान आहे. मी फक्त यांच्याशी फर्स्ट टाईम इंटरनेट थ्रू ऑनलाईन सर्च मारला तर ह्यांचं फर्स्टच होतं का बालाजी ट्रॅव्हल्स जोगेश्वरी. कसं असेल काय असेल काही माहिती नव्हतं, बट सिरियसली खूप छान होतं. सगळं जे पण आहे एक्सपिरियन्स, इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. थँक्यू, कीप इट अप अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. मी ज्योती शंतनू डांगे, राहणार मालाड, मुंबई. मी ह्यांच्या टूरतर्फे सेकंड टाईम म्हणजे टूर ट्रॅव्हल करते. पण खरोखर म्हणजे पहिल्यांदा मला एवढा सुंदर अनुभव आलेला म्हणून मी म्हटलं ह्या वेळेला. आणि आम्ही दोघंही सिनियर सिटीजन असल्यामुळे आम्हाला थोडं हे होतं, पण पहिल्यांदा आम्हाला त्यांनी चांगली सेवा दिल्यामुळे आम्ही सेकंड टाईम आलो आहे. आणि आताही माझा पाय मागच्या वर्षी फ्रॅक्चर झाला तरी मी आले टूरला. म्हटलं यांच्याबरोबर जायचं आहे, पण त्यांनी एवढं म्हणजे त्यांचा स्टाफ एवढा केअरफुल. म्हणजे मला आज जेजुरीला जाईन की नाही एवढं रात्री म्हणजे शंका होती, पण त्यांनी ते स्कूटरने मला ॲक्टिवाने हे करण्याची व्यवस्था केली. पुन्हा येताना त्यांनी म्हणजे त्यांच्या स्टाफने एवढा हात धरून म्हणजे खाली उतरून पूर्ण मी येताना उतरून आले. आणि त्यांनी सांगितलं की नको तुम्ही जाऊ, आपण म्हणे एकत्र मी तुम्हाला घेऊन जात. आणि त्याला पूर्ण खालीपर्यंत म्हणजे व्यवस्थित हात धरून त्यांच्या स्टाफने एवढ्या सुंदर सेवा देतात ना ते. आणि खरोखर जे सिनियर सिटीजन असेल आणि अगदी तुम्ही या, अगदी स्पेशली बालाजी टूरपर्यंत या ने. आम्ही आता ठरवलंच आहे दरवर्षी म्हणजे एकतरी यांच्याबरोबर करायचीच. पण तुम्ही येऊ शकता, अगदी सिनियर सिटीजनने काही म्हणजे बेफिकीरपणे येऊ शकता आणि हे करा. आणि असंच त्यांना म्हणजे सपोर्ट करा, म्हणजे मराठी माणसाला सपोर्ट, बिझनेसमध्ये सपोर्ट करा. उत्तरोत्तर त्यांची प्रगती होऊ अशीच हीच परमेश्वराजवळ इच्छा. नमस्कार, माझं नाव दीपिका आंबरे. मी माझ्या मुलीबरोबर आले, ऋतुजा आंबरेबरोबर. ती तुमचे हे बघायची यूट्यूबवर सतत बघायची वगैरे की हा बालाजी टूर्स पर याच्यातर्फे म्हणजे यांच्यातर्फे जातात अशी सोय आहे. म्हणजे खूप बघायची यूट्यूबवर वगैरे, पण ही सतत सांगायची वगैरे बालाजी अशी सेवा आहे तशी सेवा आहे आणि मला सतत पाठवत राहायची. मग मी ते बघितलं तर म्हटलं आता सुट्टी आहे ना शाळेची तर आपण जाऊया वगैरे. आणि मग आम्ही ते आयोजन केलं वगैरे. आणि आयोजन केल्याच्या नंतर मग असा अनुभव आला की जसं आम्ही बुक केलं त्याच्यामुळे असा अनुभव आला की आपल्याला एक प्रकारे म्हणजे धडाच आहे का, कसं यायचं कसं न्यायचं, किती कपडे घ्यायचे, काय करायचं, हे सगळं नियोजन पावलोपावली येत होते वगैरे. प्रत्येक दिवसाला जाईपर्यंत वगैरे कुठून कोणाला कसं फॉलो करणार वगैरे, तुमची औषधं घ्या हे घ्या. म्हणजे ह्या सहलीनं खूप आनंद दिलेला आहे आणि आनंद द्विगुणित घेऊनच आम्ही घरी जाणार आहोत. आणि परत आम्ही या टूर्समध्ये येऊ. आणि तुमचं जे वाक्य आहे की सेवेत तडजोड नाही, ते अख्खी तंतोतंत इथे
पूर्ण जुळलेला आहे वगैरे आणि खूप आनंद झालेला आहे किंवा असंच हे तुमचं यश पुढे पुढे वाढत जावं हीच अपेक्षा आणि पुन्हा आम्ही येऊ याचं आश्वासन देणार. अनेक लोकांना आजूबाजूच्या लोकांना आम्ही घेऊन येऊ हे एक आम्ही आश्वासन देतेच आहे आणि हा आनंद द्विगुणित झालेला आहे काय सांगू शकत नाही एवढंच. नमस्कार, मी हर्षिता मांजरेकर. मी माझ्या कुटुंबासोबत आली आणि आमचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत. आम्ही रील्समध्ये आम्हाला दिसलं होतं ह्या ट्रॅव्हल्सबद्दल आणि आम्ही थोडे व्हिडिओज वगैरे बघितले तर आम्हाला सगळं छान वाटलं आणि म्हटलं एक्सपिरियन्स करून घेऊया. तर सोलापूर जेजुरीची आमची ही जी ट्रिप होती ती अत्यंत छान होती आणि पूर्ण आम्हाला सहयोग करण्यात आला. जसं आता काकी म्हणाल्या की सगळे व्हॉइस नोट, सगळे इन्स्ट्रक्शन, सगळं प्रॉपर प्लॅनिंग वगैरे सगळं इन्फॉर्मेशन टाईम टू टाईम इन्फॉर्म करत होते आम्हाला आणि खूप हेल्पफुल स्टाफ आहे. खूप चांगली सेवा प्रोव्हाइड केली जाते. थँक्यू. नमस्कार सगळ्यांना, रामकृष्ण हरी. हा टूर मुंबईपासून सुरू झाला आणि इथे पुण्याला समाप्त होत आहे. मी पुण्यावरून या टूरला जॉईन केलं. मग मी 17-18 वर्षाची मुलगी असं पहिल्यांदा एका टूरमध्ये बाहेर चालली आणि मला कधी कोणावर विश्वास व्हायला, ट्रस्ट करायला वेळ लागतो. पण मी एकदम कॉन्फिडेंटली सांगते इकडचा स्टाफ आहे तो एकदमच छान आहे. लीडरशिप क्वालिटी हे सगळ्यात चांगली सगळ्यांमध्ये नसते. इथे एवढे सारे व्यक्ती आहे, सगळ्यांचं कोऑर्डिनेशन सांभाळणं, एवढे साऱ्या ठिकाणी गेलो, एवढे मंदिरं आहेत, या सगळ्या ठिकाणी सगळ्यांचं कोऑर्डिनेशन जुळून आणणं हे खूप जास्त कठीण काम आहे. मला बिलकुल नाही जमत. मी खूप वेळा ट्राय करते पण माझ्याच्याने नाही जमत. लीडर तुषार दादा यांच्यानी हे सांभाळणं झालं. थँक्यू सो मच. माझी आईची तब्येत खराब झाली, तिला गोळी आणून देणं, तिची काळजी घेणं, वेळेवर पाणी पाहिजे पाणी देणं, वॉशरूमची सुविधा एकदम छान, जेवण एकदम छान. प्रत्येकांचे विचार अलग अलग असतात पण प्रत्येकांच्या विचारांना समजून घेणं आणि म्हणजे भरपूर काही आहे, शब्द कमी आहेत. माझ्यासाठी एकदम छान आहे. मी पहिल्यांदा एका टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये चालली आहे. एकदम मस्त आहे. मी आता 12वी खतम केली आहे तर मला एकदम अलगच एन्व्हायरमेंट मिळालं इथे येऊन. एकदम छान. इकडचे स्टाफ एकदम चांगले आहेत, सगळ्यांना फ्रेंडली बिहेवियर आहे. एकदम मस्त आहे, एकदम मस्त. थँक्यू सो मच. मी असावरी कदम ठाण्यावरून आलेली. बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा रेफरन्स मला माझ्या मैत्रिणीकडून मिळालेला ऑलमोस्ट अ इयर बॅक आणि मी कंटिन्युअस पेज फॉलो करत होती आणि अचानकपणे मागच्या 2 आठवड्याआधी मला त्यांची जेजुरी सोलापूरची टूरचा नोटिफिकेशन आला आणि मी त्याच मोमेंटला जाऊन दादांना मेसेज केला. दादांनी लगेच उत्तरं देऊन डिटेल्स पाठवले आणि मी त्याच मोमेंटला बुकिंगही केलं. मी घरी बोललेली नव्हती. मी सोलो ट्रिप्स केलेल्या आहेत आणि पहिल्यांदाच टूर्स अँड ट्रॅव्हल्स थ्रू जॉईन झाले. इथला अनुभव खूपच छान होता. डिटेल्स टूर्सच्या नेक्स्ट डे काय आम्ही बघणार आहोत, काय घेऊन जायचं आहे नेक्स्ट डेला, या सगळ्या डिटेल्स आम्हाला आदल्या रात्री मिळायच्या. सविस्तर माहिती प्रत्येक जागेची दिली गेलेली. जेवणाची सोय उत्तम होती. मी खूप पिकी ईटर आहे बट मला प्रत्येक जेवणात खूप माझे मला जे आवडतं ते सगळं मिळालं. आणि मजेची गोष्ट म्हणजे आम्ही पंढरपूरची टूर करत होतो आणि आम्ही विदाऊट चपला टूर केली आणि दादांनी लिटरली सॉक्स माझ्यासाठी काढून त्यांचे स्वतःचे दिले. सो थँक्यू सो मच. आणि खरंच त्यांची जी टॅगलाईन आहे सेवेत तडजोड नाही, ही खरंच 100% खरी आहे. सो थँक्यू बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. तसे माझ्या मागून